मोठी बातमी समोर येते। शालेय शिक्षण विभागाकडून एक राज्य एक गणवेश निर्णय आता मागे घेण्यात आलेला आहे। गणवेशाचा रंग आणि रचना ठरवण्याचा अधिकार आता शाळा व्यवस्थापनाचा असेल असं आता सांगण्यात येत आहे। शालेय शिक्षण विभागाने योजना वर्षभरात गुंडाळली आहे। पहिली ते आठवीतील शालेय विद्यार्थ्यांचे मोफत गणवेश तयार करण्यासोबत त्या गणवेशासाठी लागणारा कपडा, गणवेशाची एकूण रचना कशी असेल याचे सर्वाधिकार आता शाळा व्यवस्थापन समितीकडे सोपवण्यात येणार आहे। एक राज्य एक गणवेश निर्णय आता मागे घेण्यात आलेला आहे। आपल्या प्रतिनिधी मीनाक्षी म्हात्रे आपल्या सोबत जोडल्यात। मीनाक्षी, एक राज्य एक गणवेश हा निर्णय घेण्यात आला होता, मात्र आता हा निर्णय मागे घेण्यात आलेला आहे। काय अधिकची माहिती? निश्चितच, कारण यासाठी शालेय शिक्षण विभागाने मोफत गणवेश योजनेचा सुधारित शासन निर्णय जो आहे तो जारी केलेला आहे। पहिली ते आठवीतील जे शाळेतील विद्यार्थ्यांचे मोफत गणवेश जे आहेत तयार करण्यासोबतच गणवेशासाठी लागणारा कपडा आणि गणवेशाची एकूण रचना कशी असेल याचे सर्वाधिकार आता शाळा व्यवस्थापन समितीकडे सोपवण्यात येणार आहे। कारण याची अंमलबजावणी जी आहे ती 2025 आणि 26 या शैक्षणिक वर्षात होणार असल्याचं यासाठीचं पात्र असलेले जे सुमारे 45 लाखाहून अधिक विद्यार्थ्यांना वेळेत गणवेश मिळेल अशी शक्यता जी आहे ती निर्माण झाली आहे। आणि त्यामुळेच कुठेतरी 2025-26 या शैक्षणिक वर्षातील मोफत गणवेश तयार करण्याची जबाबदारी आता शाळा व्यवस्थापन समितीकडे देण्याचा निर्णय जो आहे तो 20 डिसेंबर 2024 ला घेण्यात आला होता। आणि त्यानंतर याच निर्णयामध्ये आता पुन्हा काही बदल करून त्यात गणवेशाचा रंग व रचना देखील स्थानिक पातळीवरती करण्याचे अधिकार जे आहेत ते शाळा व्यवस्थापन समितीला देण्यात आलेले आहेत। त्यामुळे मोफत गणवेशासाठी शाळा व्यवस्थापन समितीमार्फत कपडा, रंग आणि एकूणच गणवेशाची रचना ही जी आहे ती ठरवण्याचा मार्ग आता मोकळा झालेला आहे। कारण माजी मंत्री आहे दीपक केसरकर यांनी राज्यातील महिला बचत गटांना अधिक सक्षम व्हावेत यासाठी एक राज्य एक गणवेश हा धोरणात्मक निर्णय जो आहे तो घेतला होता। आणि दोनपैकी एक गणवेश जे आहे त्यांच्या मार्फत तयार करून घेण्याचा निर्णय घेतला होता। आणि मात्र सुरुवातीपासूनच वादात सापडला होता। मात्र हा सगळाच प्रश्न जो आहे तो आता गणवेश तयार करण्यासाठी महिला बाल विकासाच्या माध्यमातून व विविध प्रकारच्या बचत गट आणि संस्थांना कामे देण्यात आली होती। परंतु हे गणवेश पुरवण्यासाठी मोठ्या प्रमाणात जी आहे ती दिरंगाई झाली आणि यंदाच्या जानेवारी अखेरपर्यंत हे संपूर्ण आता शाळांमध्ये पोहोचले नव्हते। त्यामुळे या पार्श्वभूमीवरती सुधारित शासन निर्णय जे आहे ते आता जारी करण्यात आलेले आहे। जी, धन्यवाद मीनाक्षी आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।